पण बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की बायका ह्या सोशिकच असाव्यात किंवा त्यांनी अत्यंत शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्यात. तर नाही, कुठलीही गोष्ट डिसिजन घेताना, अगदी पुरुषांचं सुद्धा आणि बाईचं सुद्धा डिसिजन घेताना ततपप होते नावाची जी गोष्ट असते आपली, आणि असंही होतं की मित्र आपले असतात पण वेगळ्या कोणाला तरी घेऊन काम करतात. तर तेही आणि हे रेअर आहे. ते टिकवलं पाहिजे म्हणून आपण ते टिकवलं नाही पाहिजे. त्यातनं ज्यासाठी आपण लग्न करतोय मुळात ते सहजीवन, ते जर साध्य होत असेल तर आपण एकत्र राहावं. नमस्कार, मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमी एक धमाल नाटक सध्या गाजत आहे आणि त्याचं नाव आहे माझ्या बायकोचा नवरा. हे नाटकाचं नाव आगळं वेगळं आहे. त्यानिमित्त अनिता आपल्या सोबत आहे. तुझं सर्वात प्रथम स्वागत आहे. तर मला सांग की माझ्या नवऱ्याची बायको ते माझ्या बायकोचा नवरा, हा प्रवास कसा होता? हा मस्त असा अत्यंत कॉमेडी असा प्रवास आहे हा. आणि माझ्या वाट्याला त्या सिरियल नंतर हे एक छान विनोदी नाटक आलं. ती सिरियल खूप वेगळी होती, त्याच्यात खूप वेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्स होत्या आणि इथे अत्यंत अपोजिट अशा सिच्युएशन्स आहेत. त्यामुळे हा प्रवास खूपच एक आगळा वेगळा प्रवास असं म्हणायला लागेल. इथे जनरली असं मराठी रंगभूमीवरती काय कुठल्याच रंगभूमीवरती आपल्याकडे या पद्धतीने बाईला बघितलं जात नाही की दोन नवरे आहेत किंवा तिला दोन चॉईसेस आहेत. पण हे नाटक तसं आहे आणि अत्यंत विनोदी पद्धतीने की एक बाई आहे, तिचा डिवोर्स झालेला आहे, तिचा नवरा जेलमध्ये गेला होता म्हणून काही कारणास्तव तिने दुसरं लग्न केलं. कारण प्रत्येक बाईला कुठेतरी एक ॲश्युरन्स हवा असतो, एक सिक्युरिटी हवी असते. आणि लग्न आपण कशासाठी करतो तर एका सहजीवनासाठी करतो. तर हे सहजीवन असावं असं तिला वाटतं आणि मग ती एका माणसाच्या प्रेमात पडते, लग्न करते आणि मग पहिला नवरा परत येतो. आता पहिल्या नवऱ्याला काय नेमकं वाटायला लागतं, तिला काय वाटायला लागतं त्याच्याबद्दल, त्या तिघांना एकमेकांबद्दल काय वाटायला लागतं. हे मैत्रीचं नाटक आहे, हे एका सहजीवनाचं नाटक आहे, एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं, ओढीचं नाटक आहे. तर अत्यंत इंटरेस्टिंग असा प्लॉट आहे आणि अत्यंत विनोदी पद्धतीने हा खेळला गेलेला आहे. बरोबर. आम्ही पाहतो की मालिकेमध्ये सुशिक असं ते कॅरेक्टर होतं आणि आता याच्या पूर्ण विरोधी की दोन पुरुषांना एक खेळवणारी एक बाई, डॉमिनेटिंग बाई, त्या पद्धतीचं तुझं कॅरेक्टर आहे. तर त्याबद्दल काय सांगशील? ती खेळवणारी नाही, ती तिचा संसार सांभाळणारी बाई आहे जी इतर बायका ज्या पद्धतीने सांभाळतात. पण बऱ्याचदा असं वाटतं लोकांना की बायका ह्या सोशिकच असाव्यात किंवा त्यांनी अत्यंत शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्यात. तर नाही, कुठलीही गोष्ट डिसिजन घेताना, अगदी पुरुषांचं सुद्धा आणि बाईचं सुद्धा डिसिजन घेताना ततपप होते नावाची जी गोष्ट असते आपली, ती होतच असते. आणि डिसिजन घेत असताना अनेक चुका होतात. कधी कधी ते इम्पल्सिव्ह डिसिजन असतात, कधी कधी अत्यंत शांतपणे घेतलेले डिसिजन असतात, कधी कधी ते सोयीस्कर असतात. या सगळ्याची ही गोष्ट आहे. तर ती बाई केवळ डॉमिनेट करते अशातला भाग नाही, ती एक डिसिजन घेणारी बाई आहे. आणि या नाटकातले पुरुष हे डिसिजन घेऊ शकत नाही, ते नेहमी बॅकफुटला राहतात आणि सेफ झोन घेण्याचा प्रयत्न करतात. तर ही डिसिजन घेणारी बाई आहे, त्यामुळे ती वेगळी वाटते. बरोबर. पाहतोय की समाजामध्ये बाई ही नेहमी स्ट्रॉंग असते, पण तिला स्ट्रॉंग तिचापणा बाहेर काढण्यासाठी तिला एक विशिष्ट प्रसंग जावा लागतो किंवा एक घटना काही घडावी लागतात, असं वाटतंय का? सगळेच जण स्ट्रॉंग असतात आणि परिस्थिती आपल्याला बदलवून टाकते. फक्त इतकंच असं हे केलं जातं की पुरुषांनी रडायचं नाही, पुरुषांनी नेहमी अपफ्रंट राहायचं, एक अग्रेसिव्ह असलं पाहिजे पुरुषांनी, असं उगीच पुरुषांवरती थोपवलं जातं. आणि बायकांवरती बाईनी सोशिक असावं, ती रडू शकते पण पुरुष रडू शकत नाही, असे काहीतरी नॉर्म्स आपण त्याच्यामध्ये अडकलेले आहोत, त्या कप्प्यांमध्ये अडकलेले आहोत. तसं नाही, माणसाने माणसासारखं वागायचं, त्या वेळेस जसं पाहिजे तसं रिॲक्ट व्हावं असं वाटतं. परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जाते, परिस्थिती आपल्याला निर्णय घ्यायला भाग पाडते, परिस्थितीतनं आपण अनेक गोष्टी पुढे भविष्यासाठी वेचत असतो. या गोष्टी मात्र घडत असतात. प्रत्येक वेळेस वाईट काहीतरी घडलंच पाहिजे असं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला बदलवून टाकतात माणसाला. तसे इथे एक छान गोड असं हे नाटक आहे आणि एक महत्वाची परिस्थिती तयार होते इथे. मात्र छोटी परिस्थिती नाही, पण ती अत्यंत गोड आहे, ती प्रेमाची आहे, ती कॉमेडी तयार करणारी आहे, ती कन्फ्यूज करणारी आहे, गोंधळ माजवणारी आहे. आणि हे सगळं जिथे येतं तिथे कॉमेडी येते, त्यामुळे एक क्रेझी नाटक आहे. आणि आपण पाहतो की 10 वर्षानंतर तू पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालेली आहे, बरोबर. आणि तर आताच तो जो ऑडियन्स आहे तुझा मालिकेचा, तो ऑडियन्स नाटकाचा आला असेल, तर नाटकाचं ते रूप पाहून, आता तुझं हे रूप पाहून काय रिएक्शन तुला आली का वेगळी?
सुदैवाने मी गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक करते आहे, त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकांकडे वेगळ्या पद्धतीने पाहणारी माणसं आहेत. तर जेव्हा मालिका बघून नाटक बघायला माणसाचं इथे तू खूप वेगळी वाटतेस, इथे ती राधिका वेगळी आहे आणि ही अनामिका वेगळी आहे, त्यामुळे आणि नाटकात सुद्धा खूप गोष्टी अशा आहेत की राधिकाला रिलेट नाही करू शकत लोक. इथे माझ्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला जातात, त्यामुळे कलाकार म्हणून मी खूप समाधानी आहे की मला एक वेगळ्या पद्धतीचा रोल मिळाला. आणि पाहतो की सागर आणि तुझी मैत्री जी आहे ती बऱ्याच वर्षापासूनची आहे, आणि सागरनी म्हटलं की भूमिका लिहित असताना मी पहिलं नाटक तुम्हाला वाचून दाखवलं आणि ती पण डोक्यात तुम्हीच होतं, पण अशा एका भूमिकेसाठी आपला पहिला विचार होणं हे किती महत्वाचं वाटतं? या टप्प्यावरती तर निश्चित महत्वाचं वाटतं की कुणाला तरी मी कशी आहे, मी नेमकी खरी कशी आहे हे माहिती असणं, आणि या रोलसाठी तू ऍप्ट आहेस, या कॅरेक्टरसाठी तू ऍप्ट आहेस असं कोणाला तरी वाटणं ही खूप समाधानकारक गोष्ट आहे. मुख्य म्हणजे लोक आपल्याला ओळखायला लागलेले असतात. बऱ्याचदा आपले मित्र आपल्याबरोबर काम करू इच्छितात, ही सुद्धा खूप सुखावणारी गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असंही होतं की मित्र आपले असतात पण वेगळ्या कोणाला तरी घेऊन काम करतात. तर तेही, आणि हे रेअर आहे, हे खूप कमी वेळा घडणार आहे की माझ्या मित्राला वाटलं की माझ्यावरच काम करावं. तर मी समाधानी आहे त्यासाठी, आणि मी त्याचे खरंच मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्यासाठी हे एक नाटक लिहिलं आणि आज ते रंगभूमीवर. बरोबर आहे. आणि पुष्कराज पण तुझ्या बरोबर काम केलेलं आहे, सगळे फ्रेंड्स आहात. पुष्कर म्हटलं की मी फिल्म मध्ये पण काम केलेलं आहे, पण तो जो तेव्हा माझा आणि त्या बद्दलचा जो दरारा होता तो आता बऱ्याच अंशी कमी झालेला आहे, आणि मी आता त्याला एक दिवस ऑब्झर्वेशन करून बऱ्यापैकी त्या गोष्टी मी शिकतोय आता. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? पुष्कराज हा खूपच चांगला आणि अत्यंत सेन्सिटिव्ह नट आहे असं मी म्हणेन, आणि त्यांनी माझ्याबरोबर याआधी मी वसंतरावमध्ये काम केलेलं आहे, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. त्याला नाटकाची मांडणी कळते, त्याला स्क्रिप्ट कळतं, त्याला थिअरीमध्ये सुद्धा त्याच्या एक वेगळ्या पद्धतीचा इंटरेस्ट आहे, माणसांमध्ये इंटरेस्ट आहे. असं जेव्हा असतं तेव्हा खूप चांगली आणि निकोप चर्चा होऊ शकते दोन नटांमध्ये. म्हणजे आलं तालमीला, भराभरा वाक्यपाठ केली आणि केलं नाटक, असं नाही, त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते. सो पुष्कराज बरोबरची प्रोसेस ही अत्यंत इंटरेस्टिंग आहे, सागर बरोबरची प्रोसेस इंटरेस्टिंग आहे. तर असे मित्र असणं आणि असे सहकलाकार असणं हे कुठल्याही अभिनेत्रीसाठी आशादायक गोष्ट आहे, आणि तसे माझे दोन्ही सहकलाकार खूपच मस्त आहेत. बरोबर. आणि पाहतो की नाटक जे आहे ते नवरा बायकोच्या नातेसंबंधाविषयी बोलत असतं. तर आपल्या समाजामध्ये सध्या पाहतोय की नातेसंबंधामध्ये मिसकम्युनिकेशन होत आहे, किंवा 10-10 वर्ष एकत्र राहणारे माणसं आज लग्न तोडतात, इंडस्ट्रीमधले असू दे की जेव्हा बाहेरचे असू दे. पण असे काय सूत्र वाटतंय की रिलेशनमध्ये ते सूत्र तुम्ही पाळणं खूप महत्वाचं आहे? खूप अवघड असतं कुठल्याही नात्यामध्ये राहणं, कुठलंही नातं सांभाळणं. नातं आलं म्हणजे दोन माणसं एकत्र आली की जसं प्रेम तयार होतं तसं वादविवाद होतात, विसंवाद होतो, पण तरी सुद्धा त्यातनं काही कॉम्प्रोमाइजेस करत ते नातं टिकवू शकतो का आपण? असं काय आहे आपल्या दोन माणसांमध्ये की ज्याची ओढ आपल्याला एकमेकांना लागते, आपल्यामध्ये संवाद होऊ शकतो का, आणि शांतता असू शकते का या सगळ्या नात्यामध्ये? तर अर्थातच तुम्हाला या नाटकामध्ये ती गोष्ट बघायला मिळेल की कधी कधी संवादाने प्रश्न सुटतात. बरोबर. आपण बोलल्याने प्रश्न सुटतात, आपण कोणाला तरी माफ केल्याने प्रश्न सुटतात, आणि जर नसेल पटत तर ओढून ताणून नातं टिकवण्याचा अट्टास कशासाठी करायचा, प्रयत्न करायचा एकत्र राहण्याचा. कारण जर आज आपण एक नातं टिकवू शकत नसू तर काय कुठली गॅरंटी आपण पुढचं नातं टिकवू शकू की नाही. पण माणसांना समजून घ्यावं, एम्पथाइज करावं, एक्सप्लोअर करावं, माफ करावं, कम्युनिकेशन साधावं, या अनंत गोष्टी आहेत की ज्याच्याने एक नातं अत्यंत चांगल्या पद्धतीने टिकू शकतं. प्रयत्न करावा ते टिकतंय का यासाठी, कारण शेवटी ह्याचसाठी ते लग्न असतं. म्हणजे समाज म्हणतं ते टिकवलं पाहिजे म्हणून आपण ते टिकवलं नाही पाहिजे. त्यातनं ज्यासाठी आपण लग्न करतोय मुळात ते सहजीवन, ते जर साध्य होत असेल तर आपण एकत्र राहावं, नसेल होत तर वेगळं व्हावं, अगदीच हरकत नाही. पण ओढून ताणून नातं नसावं. त्याच्यातले अनेक टप्पे आपण पूर्ण केलेले हवेत, ते एक्सेल शीट मध्ये ते बसवून ते सगळं आपण नीट केलेलं असावं, ठीकठाक केलेलं असावं असं मला वाटतं. मग नक्कीच हे ते नातं टिकेल, आणि कदाचित आमच्या नाटकामध्ये तुम्हाला त्याचे ग्लिम्सेस मिळतील. आणि पाहतो की एवढ्या वर्षाची भूमिका करून सुद्धा आता झी गौरवचा तुला नाट्यगौरवचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला, ती मुवमेंट काय होती? माझ्यासाठी खूप
इंटरेस्टिंग मुवमेंट होती. मला खूप उशिरा नाटकासाठी बक्षीस मिळालंय. हम्म. मला आतापर्यंत कोणतंच, मी इतकी वर्ष नाटक करते हा. पण नाटकासाठी मला अभिनेत्री म्हणून कोणताही पुरस्कार मिळालेला नव्हता. एक मिळाला होता, पण ते अनेक वर्षांपूर्वी, जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वी मला मटा सन्मान मिळालेलं होतं नाटकासाठी, आणि त्यानंतर आता झी गौरव मिळालंय. त्यामुळे मी सातत्याने नाटक करूनही मला अत्यंत कमी वेळा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे त्या पुरस्काराचं मूल मला अधिक आहे. खूपच. आणि आता पाहतो की नुकती तुझी मालिका पण इंद्रायणी चालू झालेली आहे, तिथे पण तुझा एकदम पूर्ण वेगळा रोल आहे, जो यापेक्षा पूर्ण कदाचित वेगळा आहे. म्हणजे पूर्ण शेडच पूर्ण वेगळी आहे ती. हो. आणि आज नाटकाचे दौरे लागतात, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, आणि तुझं लोकेशन नाशिकचं आहे. हो, तर ही सगळी धावपळ करणं कितपत तुला हे दमछाक होते? इंटरेस्टिंग वाटतं हे सगळं हम्म. करत असताना, कारण आपलं इतकं वेगवेगळ्या पद्धतीचं काम चालू आहे आणि कुठल्याही कलाकाराला असंच वाटतं की आपल्याला वेगळ्या माध्यमामध्ये माध्यमात. काम मिळावं. आता चित्रपटही या दरम्यान येऊ शकतो, एखादा हा. काहीतरी वेबसिरीजचं कामही येऊ शकतं, पण कामच तुम्हाला ऊर्जा देतं बरोबर. आणि ते करण्यासाठी तुम्हाला धडपड त्यासाठीच करावी लागते. कारण आपल्याला त्या कामातनं त्या कॅरेक्टरमधनं आपल्याला ऊर्जा मिळत असते, म्हणून हे सगळं करतो. त्यामुळे काही दगदग होत नाही, वा. मजाच येत असते मजा. या सगळ्या प्रवासामध्ये. वा. जाता प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी काय आवाहन करशील? मी तुम्हाला इतकंच सांगेन की माझ्या बायकोचा नवरा हे आमचं नवकोरं नाटक आहे. त्याचे आता आम्ही काही प्रयोग केलेले आहेत, काही पुण्यात केलेत प्रयोग, आणि पुण्याच्या रसिकांना हे नाटक खूप आवडतंय. उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला या नाटकाचे प्रयोग करायचे आहेत. तेव्हा तुम्ही नक्की या माझ्या बायकोचा नवरा हे नाटक बघायला. या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलंय सागर देशमुख यांनी, आणि मी पुष्कराज चिरपुटकर आणि सागर देशमुख आम्ही 3 जण या नाटकामध्ये काम करतोय. आणि भद्रकाली प्रोडक्शन्सचं हे नाटक आहे. भद्रकालीची 59वी ही कम्प्लीट क्रेझी नाट्यकृती आहे. भद्रकाली प्रोडक्शन्सची नाटकं नेहमीच चांगली असतात. काही वर्षांपूर्वी आलेलं देवबाबळी हे नाटक त्यांनी 500चा टप्पा पूर्ण केला. आता वस्त्रहरण हे नाटक देवबाबळी नंतर आणि आमच्या नाटकानंतर येते. उच्छाद या नाटकाचे काही प्रयोग सुरू होते. सो भद्रकाली प्रोडक्शन्सची नाटकं खूपच चांगली असतात. त्यामुळे तुम्हाला म्हणजे ब्रँड आहे हा Yes, भद्रकाली, yes. त्यामुळे तुम्हाला खात्री पटेल की आमचं नाटक हे तितकंच छान असणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला नाट्यगृहामध्ये यायला लागेल. नक्की या माझ्या बायकोचा नवरा हे नाटक बघायला.